ओबीसी आंदोलन जोर धरतंय, म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणूया की आणखीन काही अनरेस्ट आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये. याचा सोल्युशन एकच आहे, केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघायची भूमिका घेऊन चालणार नाही. एकेकाळी साहेब आपल्याबरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे. परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत. आम्हाला काही माहिती नाही. ते म्हणतायत मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं? सांगता येत नाही. त्यांच्या पार्श्वभूमी काय ते असं का म्हणतात, माझी त्यांची काय वर्षा सामान्यात भेट नाही, त्यामुळे मला माहिती नाही. काही संपर्क त्यांच्याकडनं नाही. सर, या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं एक खूप मोठं अनरेस्ट आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही, लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं, असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखी. मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे. आम्हा लोकांचा हा आग्रह राहील. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती, सुप्रियांनी मांडली होती. यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता येण्याची तर त्याची आम्ही काळजी घेऊ.